नमस्कार, मैं हूं निहाली आपके साथ और आप देख रहे हैं राष्ट्रीय तक न्यूज। चलिए नजर डालते हैं आज की खबर की ओर। अमरावती जिले के तिवसा तालुका में कांग्रेस के नेतृत्व में किसानों का एक विशाल ट्रैक्टर मार्च निकाला गया। पूर्व मंत्री और विधायक यशोमती ठाकुर स्वयं इस मार्च में शामिल हुई। तिवसा शहर से शुरू हुआ यह मार्च जैसे ही अमरावती नागपुर एक्सप्रेस हाईवे पर पहुंचा, किसानों ने हाईवे जाम कर दिया और सरकार के खिलाफ जमकर विरोध प्रदर्शन किया। मार्च के दौरान किसानों ने सड़क पर संतरे, खराब सोयाबीन और कपास फेंककर अपना गुस्सा जाहिर किया। अमरावती जिले को सूखाग्रस्त घोषित करो, किसानों को 50,000 रुपये प्रति हेक्टेयर सहायता दो, पूरी तरह से कर्ज माफ करो जैसे नारों से माहौल गूंज उठा। इसमें बड़ी संख्या में किसान और कांग्रेस कार्यकर्ता ट्रैक्टरों के साथ शामिल हुए। इस दौरान बोलते हुए यशोमती ठाकुर ने सरकार की सीधी आलोचना की। उन्होंने राज्य सरकार पर तीखे शब्दों में हमला करते हुए कहा कि सोए हुए फडणवीस जागे, हमें संस्कृति की बात मत कहो, पहले अपने घर की संस्कृति को देखो, वोट चुराकर सत्ता में आए हो। उन्होंने जोरदार मांग की कि किसान की मांगों पर गंभीरता से विचार किया जाए और तुरंत सहायता की घोषणा की जाए। सर्व महान क्रांतिकारकांना आणि विचारांच्या ज्यांना आम्ही मानतो त्या सर्वांना अभिवादन करतो। येत्या काही क्षणात या विभागाच्या माजी आमदार यशोमतीताई ठाकूर 5 मिनिटात या ठिकाणी पोहोचणार आहेत। अमरावती लोकसभा मतदारसंघाचे खासदार, ज्या खासदारांनी या ठिकाणी लोकसभेत 2 वेळा प्रश्न उचलले, आपण या स्क्रीनवर दाखवले। महाराष्ट्रातील अनेक धार्मिक संस्थान, गजानन महाराजांचं संस्थान असो, साईबाबांचं संस्थान असो, तुळजापूरचं संस्थान असो, लाखो करोड रुपये या ठिकाणी मदत करत आहेत। त्यांच्या गाड्या मोठमोठ्या होतात, त्यांची टक्केवारी वाढते, त्यांच्या कामात पार्टनर वाढतात। तोंड उघडायला लावू नका। तुम्ही जेवढं राजकारण, ज्या 8 एकराचं 6 एकराचं 7 एकराचं सोयाबीन ज्या शेतकऱ्याने घडलेलं आहे, अरे या सरकारचं करायचं काय? चोरी करून सत्तेत बसले, विसरू नका। घाबरायचं नाही या लोकांना, मोकळं बोलायचं। हे निवडून आलेले नाही, दिवसामध्ये पण 35,000 मतांची चोरी केलेली आहे। 35 वोट चोर, अरे वोट चोर, वोट चोर। आता तुम्हाला सांगते, हे आयोजन मी नाही केलं, हे शेतकऱ्यांनी केलं आणि मला इथं त्यांनी बोलवलं। परिस्थिती अतिशय बिकट झालेली आहे। तुम्ही बघा, माझ्या हातामध्ये सोयाबीन आहे, हे बघा, या सोयाबीनला काही अर्थ राहिलेला नाही। या सगळ्या शेंगा पूर्ण बुजल्या आणि सरकारने जी मदत जाहीर केली ती अतिशय तुटपुंजी आहे। म्हणजे न दिल्यासारखी मदत या लोकांनी इथं दिलेली आहे। तुमच्यापाशी 2 हेक्टर असेल तर 1 हेक्टरचे पैसे भेटते, 5 हेक्टर असेल तर 2 हेक्टरचे भेटते। मग चाललं काय आहे सरकारचं? एवढा गळा फाडून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब इतका आरडाओरडा करत बोलत होते, 7/12 कोरा कोरा कोरा। आता तर काय भानगड सुरू आहे त्यांची समजतच नाही। एकीकडे संस्कृतीबद्दल बोलतात, दुसरीकडे त्यांच्याच घरातून संस्कृतीचं उल्लंघन होतं, चौथीकडे शेतकऱ्याचं 7/12 कोरा करतो म्हणतात आणि इथं शेतकऱ्यावर अन्याय करतात आणि त्याला पोरकं करून ठेवलेलं आहे। अतिशय बिकट परिस्थिती महाराष्ट्रातली आहे, खास करून विदर्भ आणि मराठवाड्याची आहे। इथं सरकारने लक्ष देण्याची गरज आहे। आमची मागणी आहे की तुम्ही आमचा तालुकाच नव्हे तर पूर्ण विदर्भ, मराठवाडा या महाराष्ट्रामध्ये ओला दुष्काळ जाहीर करून ठोस मदत द्या। उगाच इलेक्शन आलं म्हणून तातूर पुन्हा करू नका। 1 रुपयाचा पीक विमा होता, इलेक्शनच्या तोंडावर त्यांनी डिक्लेअर केला, तो आता त्यांनी रद्द करून टाकला। त्यावेळेला निकष वेगळे होते, आता निकष वेगळे लावले। आम्हाला काय येडगिडं समजता की काय समजता? शेतकरी येडा नाही आहे। देवेंद्र फडणवीस, चोरी करून तुम्ही सत्तेत बसलेले आहात आणि आता शेतकऱ्याला लाथा मारतायत। तुम्ही बघा, आता जर शेतकऱ्यांना यायले मतं मारली तर मरण्याचीच गोष्ट आहे। सर्वात जास्त आत्महत्या विदर्भात, मराठवाड्यात झालेल्या आहे। झोपलाय का बे? जागा होय ना जरा साक, पाय ना काय सुरू आहे शेतामध्ये, बघा लागन ना। नीरा फडणवीस, नीरा मुख्यमंत्री, मी याले तोड त्याले फोड मुख्यमंत्री बनलाय आणि त्याच्या पलीकडे काही नाही काय? तोडफोड जमते, चोऱ्या जमते, आमच्या पाठीत खंजीर खुपसता जमते। शेतकऱ्याला मदत द्या, दाम असाल तर मदत द्या, नाही तर खुर्ची खाली करा। शेतकऱ्याची कर्जमाफी। फिलहाल खबरों में इतना ही। बाकी खबरों के लिए देखते रहिए राष्ट्रीय तक न्यूज।